या स्पर्धेच्या या उद्घाटन समारंभासाठी ज्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांचे चिरंजीव युवा उद्योजक श्री स्वप्नीलदा मानकुमरे यांच्या ठिकाणी आगमन आहे। त्यांचे आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष या ठिकाणी स्वागत करीत आहोत। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबईच्या संचालिका सौ दुर्गा वाघ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचंही आपण शब्द संमनांनी या ठिकाणी स्वागत करत आहोत। त्याचबरोबर ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी मुंबई नेरूळ शाखा व्यवस्थापक सौ संगीता चव्हाण मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे। त्याचबरोबर संजय शेठ शिर्के आदिती रोड लाईन्स वाशी यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे स्वागत आहे। आणि श्री बाबासो जाधव यांच्या ठिकाणी आगमन आहे आणि समस्त करंदी ग्रामस्थ या सर्वांचं आपण शब्द संमनांनी सहर्ष स्वागत करूया। आणि यानंतर आता आपण वळूया या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे। चला दोन्ही संघ मित्रांनो, आपण वेळ घेत आहात। दोन्ही संघांना या अगोदर देखील आपण अनाउन्स केलेला आहे, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। दोन्ही संघ आपण या टीम शिवमुद्रा 11 धनकवडी, डेके 11 बामनोली, विवरराय विनंती आहे आणि करंडी मेडा या संघांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण लाईनअप करावे अशी विनंती आहे। आता आपण वळत आहोत या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे आपण वळत आहोत आणि यानंतर आता आपण नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4च्या या उद्घाटन समारंभाकडे आपण वळत आहोत, ज्यांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहे। सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा म्हणजे नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 आणि पर्व क्रमांक 4च्या या भव्य दिव्य उद्घाटन समारंभाकडे आपण वळत आहोत। आणि आता यानंतर आता आपण वळणार आहोत या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे। आता आपण वळूया मुख्य व्यासपीठावरती अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे गणराया यांच्या प्रतिमेचं पूजन प्रथमतः केलं जाईल। त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन हे मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल आणि त्यानंतर ज्या खेळपट्टीवरती 3 दिवस आपण नामदार चषक खेळणार आहोत त्या खेळपट्टीचं पूजन त्यानंतर केलं जाईल, अशी रूपरेषा आहे या उद्घाटन समारंभाची। नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी यांच्या वतीने आयोजित केलेला हा क्रिकेटचा सोहळा आहे। जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही तिसरी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे आणि गाव आहे करंदी आणि करंदी गावाच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे। उपस्थित मान्यवरांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, करंदी ग्रामस्थांचं पुनश्च एकदा शब्द संमनांनी सहर्ष असं स्वागत आहे। आणि यानंतर आता आपण वळणार आहोत उद्घाटन समारंभाकडे आपण वळणार आहोत आणि या उद्घाटन समारंभासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांचे चिरंजीव युवा उद्योजक श्री स्वप्नील मानकुमरे यांना विनंती आहे। त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य पतसंस्था ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई संचालिका सौ दुर्गा वाघ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती आहे। त्यानंतर ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई नेरूळ शाखा व्यवस्थापक सौ संगीता चव्हाण मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती आहे। त्याचबरोबर श्री संजय शेठ शिर्के आदिती रोड लाईन्स वाशी आणि बाबासो जाधव या आदी मान्यवरांना आणि करंदी ग्रामस्थांना आपण विनंती करूया की यानंतर या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकडे आपण वळत आहोत। करंदी गावचे सुपुत्र आदिती मेडिकल चेंबूरचे मालक श्री दत्तात्रय संपत निकम यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे स्वागत, त्यांनाही विनंती आहे आपणही या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी व्हा। त्याचबरोबर ब्रह्मानंदजी वाघ साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे आपण स्वागत करूया।
कुर्ला नागरिक बँक यांच्या ठिकाणी आगमन आहे आणि त्यांचं आपण स्वागत करूया आणि मान्यवरांना तर विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण या ठिकाणी प्रथमतः अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे गणराया आणि या गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आपण प्रथमतः मुख्य व्यासपीठावरती करूया। त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जाईल। आपण प्रथमतः मुख्य व्यासपीठावरती अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे गणराया आणि त्या गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आपण या नामदार चषक 2025च्या वतीने या ठिकाणी करत आहोत, ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुमरे बाहू यांचे चिरंजीव युवा उद्योजक स्वप्नील मानकुमरे यांच्या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला। त्याचबरोबर करंदी गावचे सुपुत्र आदिती मेडिकल चेंबूरचे मालक श्री दत्तात्रय संपत निकम यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे स्वागत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी ली मुंबई संचालिका सौ दुर्गा वाघ मॅडम, त्याचबरोबर ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी नेरूळ शाखा व्यवस्थापक संगीता चव्हाण मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर संजय शेठ शिर्के आदिती रोड लाईन्स वाशी आणि बाबासो जाधव आणि करंदी ग्रामस्थ यांच्या शुभास्य आता आपण मुख्य व्यासपीठावरती अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे गणराया यांच्या प्रतिमेचं पूजन आपण मुख्य व्यासपीठावरती प्रथमतः आपण करत आहोत। गणरायाच्या प्रतिमेला या ठिकाणी गणरायाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न केलं जाईल आणि त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न केलं जाईल। मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभहस्ते आपण या स्पर्धेचा हा भव्य दिव्य हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न करत आहोत। मान्यवरांच्या शुभहस्ते आपण अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे गणराया यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी आपण करत आहोत आणि त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न केलं जाईल। नामदार चषक 2025चा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। मान्यवरांच्या शुभहस्ते आपण हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न करत आहोत। मान्यवरांच्या शुभहस्ते हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। तिसरी क्रिकेट स्पर्धा आहे जावली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही तिसरी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे आणि आयोजन केलेलं आहे करंदी गावाने, करंदी ग्रामस्थांचं असणारं हे आयोजन आणि आता आजच्या पहिल्या दिवसाचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। स्पर्धेचा पहिला दिवस म्हटलं की उद्घाटन समारंभ आणि तोच या ठिकाणी संपन्न होत आहे। मान्यवरांच्या शुभासे या ठिकाणी आपण हा उद्घाटन समारंभ संपन्न करत आहोत। छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। गणरायाच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होत आहे। ज्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेली आहे, जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांचे चिरंजीव युवा उद्योजक श्री स्वप्नील दादा मानकुमरे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर करंदी गावचे सुपुत्र मे आदिती मेडिकल चेंबूरचे मालक श्री दत्तात्रय संपत निकम हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबईच्या संचालिका सौ दुर्गा वाघ मॅडम याही ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी ली मुंबई नेरूळ शाखा व्यवस्थापक सौ संगीता चव्हाण मॅडम हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर संजय शेठ शिर्के आदिती रोड लाईन्स वाशी आणि बाबासोजी जाधव हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि करंदी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। मान्यवरांच्या शुभहस्ते हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। उपस्थित सर्व खेळाडूंचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे। मान्यवरांचं ग्रामस्थांचं आता यानंतर आता आपण वळत आहोत या उद्घाटन समारंभाकडे आणि आपण आता या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ आपण संपन्न करूया आणि आपण आता गणरायाच्या प्रतिमेला आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला या ठिकाणी आपण नारळ वाढवूया आणि या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी आपण संपन्न करूया। मान्यवरांच्या शुभहस्ते आपण हा नारळ वाढवत आहोत। या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत श्रीमंत
छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर काळ भैरव चांगले ग्रामदैवताच्या नाव आहोत. आता यानंतर मान्यवरांना हॅलो चेक. यानंतर आता मान्यवरांना विनंती आहे की आता आपण ज्या खेळपट्टीवरती 3 दिवस खेळाडू ही क्रिकेट स्पर्धा खेळणार आहेत त्या खेळपट्टीचं पूजन आता आपण करत आहोत आणि त्यासाठी सर्व मान्यवरांना आणि सर्व करंजी ग्रामस्थ आणि खेळाडूंना विनंती करूया मान्यवर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करत आहेत. नामदार चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा ज्या खेळपट्टीवरती 3 दिवस खेळवली जाणार आहे त्या खेळपट्टीचं पूजन आता मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे. दोन्ही संघाला विनंती आहे की आपण लाईनअप करा. एक संघ डाव्या बाजूला, एक संघ खेळपट्टीच्या उजव्या बाजूला आणि पहिला टॉस हा खेळपट्टीवरतीच होईल याची आपण नोंद घ्या. ज्या खेळपट्टीवरती खेळाडू नामदार चषक 2025 चे स्वप्न रंगून जाणार आहेत ती खेळपट्टी आहे. ज्या खेळपट्टीवरती नामदार चषकाचे विजयाचे झेंडे खेळाडू रोवणार आहेत ती खेळपट्टी आहे. ज्या खेळपट्टीवरती खेळाडू श्वासाची चाल आणि घामाची ढाल करणार आहेत ती खेळपट्टी आहे. ज्या खेळपट्टीवरती खेळाडू हरण्यावरती मात आणि जिंकण्यासाठी संघर्ष करणार आहेत ती खेळपट्टी आहे आणि त्या खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेली आहे. जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांचे चिरंजीव युवा उद्योजक श्री स्वप्नील दादा मानकुमरे यांच्या ठिकाणी आगमन आहे आणि वसंतराव मानकुमरे भाऊ यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष असं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्याचबरोबर करंदी गावचे सुपुत्र आणि मे आदिती मेडिकल चेंबूरचे मालक श्री दत्तात्रय संपत निकम हे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबई संचालिका सौ दुर्गा वाघ मॅडम, त्याचबरोबर ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबई नेरूळ शाखा व्यवस्थापक सौ संगीता चव्हाण मॅडम हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्री संजय शेठ शिर्के, आदिती रोड लाईन्स वाशी आणि त्यानंतर बाबासो जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. खेळपट्टीचं ऑक्शन केलं जाईल, यष्ट्यांचं ऑक्शन केलं जाईल, नारळ वाढवला जाईल, गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष केला जाईल, ग्रामदैवताच्या नावाचा जयघोष केला जाईल. संपूर्ण स्पर्धा निर्विघ्न पार पडावी आता हे साकडं आपण बाप्पाकडे मागूया आणि या खेळपट्टीचं पूजन आपण मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण संपन्न करूया.
या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते खेळपट्टीचं निष्ठांचं पूजन केलं जाईल आणि खेळपट्टीला आता नारळ या ठिकाणी वाढवलं जाईल. मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी आता आपण खेळपट्टीचं निष्ठांचं पूजन करत आहोत आणि खेळपट्टीला या ठिकाणी आपण नारळ वाढवत आहोत आणि त्यानंतर आपण आता लगोलग टॉस देखील करणार आहोत. दोन टीम मध्ये पहिली मॅच आहे आणि त्या पहिल्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. पहिला टॉस आणि त्या पहिल्या टॉसकडे आपण वळणार आहोत आणि शिवमुद्रा 11 धनकवडी आणि त्यांचे विपक्ष DK 11 बामनोली अशा ठिकाणी लढत होणार आहे आणि त्या लढतीचा टॉस आता आपण मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण करणार आहोत. आपण खेळपट्टीचं आणि निष्ठांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते आपण करत आहोत. ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे आणि आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष करत या ठिकाणी खेळपट्टीला या ठिकाणी नारळ वाढवला जातोय आणि या स्पर्धेचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. मान्यवरांच्या शुभास्ते आपण खेळपट्टीचं आणि निष्ठांचं पूजन या ठिकाणी संपन्न करत आहोत. स्पर्धा करंदी गावची आहे. पर्व क्रमांक 4 ची नामदार चषक 2025 ची आहे, ज्यांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा खेळवली जाते. खेळपट्टीला या ठिकाणी नारळ वाढवला जातो आहे. मान्यवरांच्या शुभास्ते टाळ्यांचा गजर या ठिकाणी होत आहे. ग्रामदैवताच्या नावाचा जयघोष करत या ठिकाणी हा नारळ या ठिकाणी वाढवला जातोय. ज्यांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा खेळवली जाते सातारा चावडीचे कार्यसम्राट आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर, माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4 चा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. टाळ्यांचा गजर होतोय. खेळपट्टीला या ठिकाणी नारळ वाढवला जातोय. राष्ट्रगीत लावणार कोण? अरे गुड मॉर्निंग. मान्यवरांच्या शुभास्ते खेळपट्टी या ठिकाणी नारळ वाढवला जात आहे. मान्यवरांच्या शुभास्ते या खेळपट्टीचा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. तसं मात्र खेळपट्टीचं उद्घाटन होईल तसं मात्र टॉस होणार आहे, याची आपण नोंद घ्या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. टॉस आपण करत आहोत. जसं मात्र टॉस होईल तसं मात्र त्यानंतर राष्ट्रगीताचा सन्मान केला जाईल, याची आपण नोंद घ्या.
प्रथम आपण टॉस करूया आणि टॉस मध्ये आता आपण या ठिकाणी दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीताचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. टॉस या ठिकाणी होत आहे आणि नाणेफेकीचा कौल दोन टीम मध्ये पहिलीच मॅच आहे आणि पहिलीच मॅच धनकवडी आणि त्यांच्या विरुद्ध बामणोली अशी मॅच आहे. चला टॉस या ठिकाणी होतोय. आपण विनंती करूया की ज्या जागेवर आपण उभे आहोत त्या जागेवर आपण उभं राहूया आणि आपण यानंतर राष्ट्रगीताचा सन्मान करूया. त्यासाठी सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना आणि मान्यवरांना आपण विनंती करूया की आपण ज्या जागेवर उभे आहोत त्या जागी आपण उभे राहूया आणि यानंतर आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा सन्मान आपण करूया. कॅप्स आणि गॉगल आपण काढा अशी विनंती सर्वच खेळाडूंना आपण करूया. परेड एक साथ विश्राम, परेड एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की वंदे. आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रगीत सन्मान ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे. आता यानंतर आता पहिल्या लढतीला आता सुरुवात होईल. पुनश्च एकदा मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि मान्यवरांना आता विनंती आहे की आता आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावा अशी विनंती आहे आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आता अधिकचा वेळ न घेता आपण लगोलग मॅचची तयारी करावी अशी विनंती आपण दोन्ही संघांना यानंतर आता आपण करत आहोत. पहिलीच मॅच आपल्या समोर येत आहे. उद्घाटनाचा पहिला सामना आणि पहिला सामना दोन टीम मध्ये आता रंगला जाणार आहे. एका बाजूला शिवमुद्रा 11 धनकवडी आणि त्यांच्या विरुद्ध DK 11 बामणोली अशी लढत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. काही आठवणी आपण या स्पर्धेच्या या ठिकाणी मान्यवरांच्या सोबत आपण जपत आहोत. पर्व क्रमांक 4चा हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मान्यवरांच्या सोबत, ग्रामस्थांच्या सोबत, आयोजकांच्या सोबत आपण काही आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून जपत आहोत. चला दोन्ही संघांना विनंती आहे की मित्रांनो आता आपण मॅचची तयारी करायला घ्या. एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आता वाजलेले आहेत 10:53 होत आहेत. बरोबर 5 मिनिटांनंतर या स्पर्धेचा पहिला बॉल पडेल याची आपण दक्षता आणि नोंद घ्या अशी विनंती आपण दोन्ही संघांना यानंतर आपण करूया आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. त्यासाठी विनंती आहे की आता आपण घाई करूया कारण थोडासा विलंब झालेला आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आता आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान आपलं पुनश्च एकदा नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 4च्या वतीने शब्द सुमनांनी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांचं आपण पुनश्च एकदा शब्द सुमनांनी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया आणि मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा अशी विनंती आपण सर्वच मान्यवरांना या ठिकाणी आपण करत आहोत. नामदार चषक 2025 ची क्रिकेट स्पर्धा करंदी गावाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येते आणि या स्पर्धेचा हा पहिला सामना आता काही क्षणातच आपल्या समोर येतोय.
नाणेफेकीच्या कौलची माहिती अशी आहे की टॉस झाला आणि टीम शिवमुद्रा 11 धनकवडी या टीमने टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. DK 11 बामनोल या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे, याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे जे खेळाडू कक्ष आयोजन समितीच्या माध्यमातून उभारले गेलेले आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला बसावं लागेल, याची आपण नोंद घ्या. आपण सर्वांनी सहकार्य करा अशी विनंती आहे. आता यानंतर आपण जे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत त्या मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण वळत आहोत. 5 षटकाच्या मॅच मध्ये 2 षटकांचा पॉवर प्ले राहील, याची आपण नोंद घ्या. 360 अंशाचं मैदान आहे. या स्पर्धेला पंचांचं पॅनल शशी मेहर, दत्ता मेहर सर, ही मेहर बंधूंची जोडी आता या पहिल्या मॅचसाठी तयार होत आहे. आपण त्यांचे स्वागत करूया. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट PTCच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज होते आणि काही सन्मान आता आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या स्पर्धेच्या वतीने या स्पर्धेला ज्यांच्या वतीने आपल्याला विशेष सहकार्य लाभलेलं आहे ते जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा उद्योजक श्री स्वप्नील दादा मानकुमरे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने संपन्न करत आहोत. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेली आहे. जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांचे चिरंजीव युवा उद्योजक श्री स्वप्नील दादा मानकुमरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या नामदार चषक 2025च्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जाईल. आदिती मेडिकल यांच्या हस्ते तर हा सन्मान करण्यासाठी स्वप्नील दादा मानकुमरे यांचा सन्मान करण्यासाठी विनंती आहे. आदिती मेडिकल चेंबूरचे मालक श्री दत्तात्रय संपत निकम यांना विनंती आहे की आपल्या शुभासे आपण दादांचा सन्मान या ठिकाणी करावा अशी विनंती आहे. मुख्य व्यासपीठावरील टाळ्यांचा गजर करत आपण सन्मानित करत आहोत. सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री वसंतराव मानकुमरे भाऊ यांचे चिरंजीव युवा उद्योजक श्री स्वप्नील मानकुमरे सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत आणि त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने लाभली. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. करंदी गावचे सुपुत्र आणि मे आदिती मेडिकल चेंबूरचे मालक श्री दत्तात्रय संपत निकम यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण त्यांनाही या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करत आहोत आणि हा सन्मान आपण स्वप्नील दादा मानकुमरे यांच्या शुभासे हा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. करंदी गावचे सुपुत्र वरिष्ठ अधिकारी अग्निशामक दल श्री विलास दादा निकम यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण त्यांनाही या स्पर्धेच्या वतीने त्यांचाही आपण सन्मान करत आहोत. करंदी गावचे सुपुत्र वरिष्ठ अधिकारी अग्निशामक दल श्री विलास दादा निकम यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण त्यांनाही या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळत आहोत. महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबईच्या संचालिका सौ दुर्गा वाघ मॅडम यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने होत आहे. आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबईच्या संचालिका सौ दुर्गा वाघ मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ली मुंबई नेरूळच्या शाखा व्यवस्थापक सौ संगीता चव्हाण मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने संपन्न होते. आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून तो आपण करत आहोत. आदिती रोड लाईन्स वाशी श्री संजय शेठ शिर्के यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांनाही यानंतर सन्मानित करत आहोत. आदिती रोड लाईन्स वाशी श्री संजय शेठ शिर्के यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे.
त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत. कुर्ला नागरिक बँक व्यवस्थापक श्री ब्रह्मानंद वाघ साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत. आपण त्यांना या स्पर्धेच्या वतीने सरांचा आपण सन्मान करत आहोत. ब्रह्मानंद वाघ सर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी करत आहोत. कुर्ला नागरिक बँक व्यवस्थापक आपण त्यांचाही या ठिकाणी सन्मान करत आहोत. त्यानंतर आता आपण पुढील सन्मानाकडे वळत आहोत. श्री बाबासाहेब जाधव यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. चला दोन्ही संघ आपण मासाठी सज्ज राहा आणि दोन्ही संघाला विनंती आहे की आपला 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावा अशी विनंती आहे. शेखरजी ढमाळ यांचाही सन्मान आपण करत आहोत. ज्ञानदीपचे अधिकारी आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर अभिजितजी शिर्के यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आदी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण हे सन्मान मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपण अभिजितजी शिर्के यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि दोन्ही टीमला विनंती आहे की आपला 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावा अशी विनंती आहे. सर्वच मान्यवरांचा आपण मनपूर्वक आभार मानूया. आपण आमदार चषक करंदी गावच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी झालात आणि या उद्घाटन समारंभाची आपण सर्वांनीच येऊन शोभा वाढवलीत. त्यासाठी श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब करंदी आणि करंदी